दुःख नसतं, एवढंच. आणि तेवढ्या दुःखासाठी आपण नको नको ते करायला तयार होतो. बाबांनो, थोडंसं दुःख तुम्ही संत महात्म्याच्या आयुष्यामधलं पहा. थोडंसं दुःख तुम्ही देव या ठिकाणी मृत्यूलोकात आल्यानंतर सुद्धा देवाला सुद्धा किती दुःख भोगावं लागलं याचा थोडा विचार करा आणि मग तुमचे निर्णय तुम्ही घ्या. सांगून जाईल बाबांनो, जास्त वेळ घेणार नाही तुमचा. देवाच्या आयुष्यामधलं दुःख पहा. देवाचा जन्म झाला आमच्या भगवान परमात्माचा, श्रीकृष्णाचा. कुठं झाला हो? कारागृहामध्ये झाला. वसुदेव देवकी, वसुदेवाच्या 6 जागेवरती बेड्या होत्या. 6 जागेवरती वसुदेवाला बेड्या होत्या बाबा. वडिलांचे पिता म्हणजे आमच्या भगवान परमात्म्याचे पिता श्री वसुदेव. 2 पायाला बेड्या, 2 हाताला बेड्या, कमरेला आणि गळ्याला बेडी होती बाबांनो. आणि तशा अवस्थेमध्ये आमच्या देवकी मातेला पुत्र झाला. अयोनी संभव नोहे काही श्रेमी, नाम याचा स्वामी प्रगट आला. तो भगवान परमात्माचा जन्म जेलमध्ये झाला. आणि जन्म झाल्यानंतर किती वर्ष तो देवकी मातेजवळ होता हो? नाही हो. जन्म झाला की काही वेळातच आमच्या भगवान परमात्म्याला आई वडिलांना सोडून जावं लागलं. सांगा, जन्म झालेल्या लहान बालकाला जर आई वडिलांना सोडून जायचं म्हटलं तर किती दुःख होत असेल. त्या आई वडिलांना किती दुःख झालं असेल की लहान मुलाला आपल्यापासून अलिप्त करायचं. किती दुःख आहे देवाच्या जीवनामध्ये. बघा, तिथून गेले गोकुळामध्ये, तिथे नवीन आई वडील मिळाले, नंद यशोदा. त्यांच्या जवळ सुद्धा किती दिवस देवाला राहावं लागलं. तिथूनही देवाला आई वडिलांना सोडावं लागलं आणि निघावं लागलं. एवढंच नाही, जीवापाड प्रेम करणाऱ्या गोपिका होत्या बाबांनो, त्या गोपिकांना सुद्धा देवाला सोडून जावं लागलं. मथुरेपासून गोकुळ जवळ होतं, पण भगवान परमात्मा मथुरेतून परत नाही गेले, गोपिकांकडे द्वारकेला गेले. किती दुःख देवाच्या विषयात. एवढंच दुःख. अहो, दुसऱ्या दिवशी राज सिंहासनावरती बसायचं. थोडस आपण रामायणामध्ये जाऊ. जम्बूदीपे भरत खंडे, जम्बूदीपे भरत खंडे, आर्यावर्ते भारत वर्षे एक नगरी है विख्यात अयोध्या। यही जन्मभूमि है परम पूज्य श्री राम की। हम कथा सुनाए राम सकल गुण गान की। रामायण है पुण्य कथा श्री रामायण है पुण्य कथा श्री राम। जीवन कसं जगावं, जीवन कसं जगावं हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल ना तर बाबांनो रामायण वाचा, हरिविजय वाचायचा, पण तसं वागायचं नाही बाबा। एक जण म्हटला देवाने 16,108 बायका केल्या। हरिविजय ऐकला हो, घरी आला आणि आपल्या पत्नीला सांगितलं अगं मी आता हरिविजय ऐकून आलो तर भगवान परमात्मा श्रीकृष्णाने 16,108 बायका केल्या, मग तुमचं काय म्हणणं आहे? नाही मला असं वाटतं। काय वाटतं? उघड बोला। एखादी अजून बायको काहीच बोलली नाही बोलली काय, पण एवढं सांगितलं तिने बघा तुम्ही हरिविजय ऐकून आला ना, आला बरोबर आहे, तुमचंही म्हणणं मला मान्य आहे, पण माझंही थोडं ऐकून घ्या। मी आताच पांडव प्रताप ऐकून आले। मग काय होतं पांडव प्रतापामध्ये? काय नाही म्हटलं, द्रौपदीला 5 पती होते, मलाही असं नाही, तुझं बी जाऊ दे माझं बी जाऊ दे, जागेवरतीच राहू। का असं? अरे तो भगवान परमात्मा होता, त्याने 16,108 बायका केल्या। का केल्या? ऋण फेडावया अवतार केला, अविनाश आकाश। प्रभू रामचंद्राच्या अवतारामध्ये ऋषी दगड घेऊन गेले, कशासाठी? अहिलेचा उद्धार झाला, दगडामधून स्त्री निर्माण झाली। ऋषीमुनीला वाटलं चला
आता आपल्याला बायका नाहीत, आपण बायका त्या दगडाच्या बायका करून घेऊ प्रभुरामचंद्राकडून. आणि प्रभुरामचंद्राकडे गेले आणि सांगितलं, हा दगड आणलाय आम्ही, पण ते भगवंताचं रूप पाहिलं. आता भगवंत किती देखना हो. पाहिलिया वेद लावी बैसे जीवे जडोली, राजस सुकुमार मदनाचा पुत्र, राजस सुकुमार मदनाचा पुत्र, प्रवेश करा लोकलिया कस्तुरी मळवट चंद्राची होती, कस्तुरी मळवट चंद्राची होती, रुळे मालकंठी वैजयंती, सेतू बांधायचं काम चालू आहे. सेतू बांधायचं आणि सेतू बांधत असताना भगवान परमात्मा तिथं आले आणि भगवान परमात्म्याला पाहण्यासाठी त्या समुद्रामध्ये मासे आले. मासे, आता ते मासे कोणते होते? शार्क मासा, देव मासा, भले भले मासे होते. अबे माकड, वानर किती चंचल, खूप चंचल होती का नाही? मग ते मासे, त्या माशांवरती ते नाचायला लागले. कोण? ते वानर. मग जांबवंत तिथे बसले होते. जांबवंत देवाला म्हणतात, प्रभू रामचंद्र हा देवा, अहो आता कसं व्हायचं होय का? अहो आपलं सैन्य तर म्हणजे त्या माशावरती उड्या मारायला लागले. आणि जर मासे हल्ले तर हे सैन्य सगळं समुद्रात बुडेल ना. मग त्यावेळेस ते भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र त्या जांबवंताला सांगतात, जांबवंतजी तुम्ही बिलकुल काळजी करू नका. का? जोपर्यंत मी इथे ना, मी इथं, तोपर्यंत एकही मासा हलणार नाही. दगडासारखे तटस्थ राहणार, तटस्थ. का? ते मासे पाहण्यावरच नाही जातात. का? त्या भगवंताला पाहिल्यानंतर देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठल. त्या भगवंताला पाहिल्यानंतर सगळं भान विसरून गेले ते मासे, त्यामुळे हलणार नाही. अहो एकदा भगवान परमात्म्याकडं सत्य लोकामध्ये भगवान परमात्मा गेले आणि त्या ठिकाणी आमच्या ब्रह्मदेवाचे मानस पुत्र सनकादिक, सनक सनंदन सनत कुमार सनकादिक चौघजण सगळे बसलेले आहेत. आणि त्याच ठिकाणी भगवान परमात्मा विष्णू गेले. आणि विष्णू गेल्यानंतर साहजिकच आहे, एखादी मोठी व्यक्ती आल्यानंतर आपण त्या ठिकाणी उठतो. तसं ब्रह्मदेव जागेवरतून उठले. का उठले? अरे माझा बाप आला म्हटले आता. आणि मग मी उठलो आणि त्या ठिकाणी सनकादिक त्यांचे ते 4 मुलं उठलीच नाही, जागेवरतीच बसले. ब्रह्मदेवाला राग आला, अरे माझा बाप इथं आलाय, मी उभा राहिलो आणि तुम्ही जागेवरती बसता. ते सनकादिकांना बोलले, अरे बाबा तुम्हाला कळतं का नाही? म्हटले काय, प्रत्यक्ष देव इथं आलेला आहे आणि उभा राहिला. आणि मग ते सावध झाले हलवल्यानंतर. आणि मग सनकादिकांनी उत्तर दिलं ब्रह्मदेवाला, हा काय झालं? अहो आम्ही हरकून गेलो, त्या भगवंताचं रूप पाहिलं, इतकं रूप देखणं पाहिलं, आम्ही भानावरती राहिलो नाही. देह भाव हरपला तुझं पाहता विठ्ठल. आणि तसंच झालं. ते ऋषीमुनी प्रभू रामचंद्राकडे दगड घेऊन गेले आणि दगड घेऊन गेले. त्यांना काय म्हणायचं होतं? या दगडाच्या बायका करून द्या. त्याच्याऐवजी त्यांनी सांगितलं, आम्हाला बायका करून घ्या. आणि म्हणून 16,160 का म्हणले? मी आता एक वचनी, एक वाणी, एक पत्नी आहे. तुमचा स्वीकार मी आता करू शकत नाही. मग काय, पुढच्या अवतारात तुम्ही आमच्या बायका व्हा, तुम्हाला मी बायका करून घेतो. म्हणून 16,160 बायका आहेत. तुझी कुठं 2 एकराची पिठागडी वाजवतो आणि दुसरी बायको करायला जातो. दुसरी बाई लग्न करावी, भट्ट फजित होईल, बोबास वेट द्वार जाईल बायकांच्या पान.
एका पुरुषा दोघी नारी. आता पुढचं माझं पाठ नाही हो, कारण सगळं कसं तुम्हाला सांगून तर मला घरी जायचंय ना. म्हणून तो देव आहे, त्या देवाचं आपण बघायचं नाही, फक्त वाचायचं, अनुकरण करायचं नाही. पण अनुकरण करायचंय ना तर प्रभू रामचंद्राचं करा.